नमस्कार, गुड इव्हिनिंग. आता संध्याकाळचे 7:15 वाजले असत आणि आता आमच्याकडे पडता पाऊस. आणि आज आमच्याकडे तुळशीचा लगीन. आम्ही सकाळी तुमका सांगितलेलं आहे तुळशीचा लगीन असा म्हणून. हळद वगैरे सकाळी मी चढवलंय, तुळशीची थोडीशी पूजा केली, नैवेद्य दाखवलंय. आणि आता म्हटलं संध्याकाळी म्हणजे रात्री 9 नंतर आमच्याकडे सगळीजण येतात तुळशीचं लगीन करूसाठी. आणि आमच्याकडे जोरदार पाऊस पडता, जोरदार म्हणजे रिमझिम पडता. पण म्हटलं आता तुमका दाखवूया. मी अजून रांगोळी वगैरे काहीच काढू नये असं. 7 वाजले असत, 7 सव्वा 7 झाले असत आणि मी तुळशीक दिवो लावते. पण रात्रीचा आमच्या अंगणात ही फुला गोंड्याची वगैरे किती सुंदर दिसतात. ही गोंड्याची फुलं असतात माझ्या मागे दिसतात ती, काय सुंदर दिसत. आणि लाइटिंग पण खूप सुंदर दिसता. मी बाहेर जाऊन परत एकदा दाखवते मी तुमका, खूप सुंदर वाटतं. आणि तो मोठी लाईट दिसता ना, ही हयली ही ती रस्त्यावरची असा आमच्या, पण भारीच वाटता रात्रीचा. मी कधी बघूक नाही होते कॅमेऱ्यामध्ये असा छान पैकी मस्त. थोडं पाऊस जाता काय मी बघताय. माका बाहेरून दाखवचा असं तुमका, लाइटिंग वगैरे आम्ही केलं होता. तर या पावसाचं गोंधळ सगळं. तर आता जाऊक शक्य होता काय बघूया चला. पडताचा पाऊस. बापरे, भरपूर बारीक बारीक पाऊस पडता. हे काय खरा नाही. यावर्षी पण लोक येतली असं छत्री घेऊनच. हे खरे पावसाचे दिवस नाही असं. रोज तुम्ही उजेडात ना बघतास आमची तुळस. आज हेसून अशी बघा. छान रांगोळी काढणार होते पण पावसामुळे काही काढणं शक्य होत नाही आम्हाला. दिंड्याची काठी आणि उसाचा वाढ आपण तुळशीमध्ये रुपवलेला असा, रोवलेला असा. हे 2 माळे केलेले असत बघा लग्नासाठी. हे दोनवले माळे जो नवरो म्हणून उभं राहतलो त्याच्या हातात हे दोनवले माळे असतले असत. आणि दाखवते तुमका, हे खोलपे तयार केलं. हे खोलपे तयार केलेले असत. हे 2 खोलपे तुळशीच्या आतमध्ये घालूचे असतात. आता दिंड्याची काठी घालतात त्याचं कारण काय असं माकाही माहित नाही 2 खोलपे घालण्याचा. तर जशी जशी तयारी करेन तसं तसं दाखवीन मी. तुळशीकडचा निरांजन असा तर हय आणून ठेवते मी, कारण त्या विचतला परत पाऊस पडता त्याच्यामुळे. थोडं वेळ ठेवलंय मी तुळशीकडे. पण आम्ही पत्र्याची शेड बांधूक नाही असं, त्याच्यामुळे हो प्रॉब्लेम होता. जर पत्र्याची शेड असती ना आमच्या अंगणात तर एवढं प्रॉब्लेम झालो नसतो. आता तुळशीच्या लग्नाचं आम्ही बांधत होतो, पण असं वाटलं की आपल्या घराचं गेटअप जाता. घर छान बांधलेलं असं आमच्या पुढसून आमचं घर छान दिसता. घराचा जरा डिझाईन वगैरे जर केलं होतं जरा त्याच्या डिस्टर्ब होता ना. आपण पत्र्याची शेड बीड घातलं की पुढच्या बाजू. नैवेद्यम समर्पयामि. ओटी खाया ती ओटी नाही ठेवत.
आजच होते आजच असं दरवर्षी ते तिकडे असतात नाटा असो. अरे सचिन काय रे नवरो कोण रवलेलो तो ना ते कोण रवलेलो किती उरले हे भरपूर हैसरच पहिला इलास गोपरी झाली. तिकडे जाऊन करूया ना नमस्कार. आता पावसाने एवढं गोंधळ घातल्या ना की फक्त 2च मंगलाष्टका म्हटल्याने शॉर्टकट मारल्याने सगळ्यांनी असो. पण बरा झाला विचारल्याने गेटवर ना अमू झाली काय तुमची तयारी तर म्हटलं झाली या. आई ये तो बर आई तू पण भरली हळद कुंकू घाल एक घे पटकन. ब्लाऊज पीस आणि नारळ असं उचल हा आणि ठेवायचं. हा असं ठेव ठेव हा ठेव खाली ठेव. फक्त उभी राहायचं. झालं.